बाहेरून अतिशय कुरकुरीत आणि खायला अतिशय चविष्ट अशी ही कोथिंबीरची वडी बनवलेली आहे आणि अतिशय कमी तेलात, अजिबात तेलकट झालेली नाही आहे, तेल पकडलेलं नाही आहे. अगदी साधी, सोपी आणि कमी वेळात तयार होणारी रेसिपी आहे. कुरकुरीत होण्यासाठी मी काय टाकलेलं आहे हे तुम्हाला कळणारच आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल तुम्हाला. आणि यासाठी मी मस्त अशी हिरवीगार, ताजी, लुसलुशीत कोथिंबीर घेतलेली आहे. स्वच्छ धुवून घेतलेली आहे कोथिंबीर. आता ही छान कट करून घ्यायची आहे आपल्याला. आणि हिरव्या मिरच्या, लसूण थोडासा जास्त प्रमाणात घेतला तर काय होईल, आपल्या कोथिंबीर वडीला छान टेस्ट येईल. आणि ह्याचं वाटण बनवून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. मस्त अशी कोथिंबीर मी कट करून घेतलेली आहे. कोथिंबीरीचं प्रमाण जास्त ठेवा. याच्यामध्ये जिरे पावडर टाकायचे आहे, धणे पावडर, जेणेकरून वडीला अजून छान खमंगपणा येईल. आता यामध्ये आपण ज्या प्रमाणात बेसन पीठ बसेल त्या प्रमाणात टाकायचं आहे. एकदाच टाकून घ्यायचं नाही आहे, जसं बसेल तसं आपण टाकून घेणार आहोत. आणि आपल्याला वडी कुरकुरीत हवी आहे ना, त्यासाठी मी काय करणार आहे, कॉर्नफ्लॉवर वापरणार आहे. जर तुम्हाला कॉर्नफ्लॉवर वापरायचं नसेल ना, तर तुम्ही तांदळाचं पीठही वापरू शकता. एकदम बारीक तांदळाचं पीठ बनवू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये आणि ते याच्यामध्ये टाकलं तर वडी अतिशय कुरकुरीत होते. चवीसाठी मीठ तर आवश्यकच आहे, ते आपण टाकलेलं आहे. हिरवी मिरची आणि लसणाचा जो ठेचा बनवलेला आहे तो यामध्ये टाकायचा आहे. मस्त असे तीळ पण टाकायचे आहे. तीळ भरपूर टाका, त्यामुळे पण वडीला छान खमंगपणा येतो आणि दिसायलाही छान दिसते. आता हे आपल्याला हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. खूप दाबायचं नाही आहे आणि पाणी टाकायचं नाही आहे जास्त. अगोदर हे पीठ सर्व कोथिंबीरीला लागलं पाहिजे आणि लागलं तरच पाणी टाकायचं आहे. आणि ते शक्यतो चमच्याने टाका, खूप सारं टाकायचं नाही आहे. जर पीठ खूप चिकट झालं, घट्ट झालं तर वडी काय होते, तेलकट होते. त्यामुळे खूप आपल्याला ओलसरपणा यामध्ये आणायचा नाही आहे. तर छान मिक्स करून घेतल्यानंतर आता मला वाटते थोडंसं यामध्ये अजून पीठ बसू शकतं. तर मी जे घेतलेलं होतं हे पीठ आता टाकून घेतलेलं आहे. आणि हो, जेव्हा वडी बनवतो ना तेव्हा फ्रेश कोथिंबीर निवडा, जेणेकरून ज्या कोथिंबीरीला वास आहे अशी कोथिंबीर निवडा. त्यामुळे कोथिंबीर वडीचा खमंगपणा जास्त वाढेल. आता मी थोडंसं यामध्ये पाणी टाकलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर थोडासा नकळत तुम्ही लिंबाचा रस टाकू शकता, त्यामुळे वडीची चव अजूनच छान येते. पण मी टाकलेला नाही आहे, फक्त पाणी टाकले थोडंसं. ज्या प्रमाणात लागेल त्या प्रमाणात टाकून आता एवढं पाणी पुरेसं आहे असं वाटलं तर आपल्याला टाकायची गरज नाही. आणि याचा मस्त असा गोळा बनवून घ्यायचा आहे. हिरवीगार कोथिंबीर होती, तुम्ही बघितलेली होती ना. जेव्हा वडी करायची त्यासाठी एकदम ताजी फ्रेश कोथिंबीर वापरा. आपण स्टोअर केलेली कोथिंबीर वापरली तर चवीमध्ये खूप फरक पडतो. तर मस्त असा आता गोळा याचा बनत आलेला आहे, बनलेलाच आहे, बघू शकता. आणि कोथिंबीर थोडीशी बारीक कापायची, जास्त जाडसर ठेवली तर वड्या तुटतात. आणि मी आता इडली पात्रामध्ये पहिलेच पाणी गरम करायला ठेवलं होतं आणि त्यातील एक जो साचा आहे तो मी भांड्यात ठेवणार आहे. आणि यातच मी हे जे पीठ आहे हे उकळून घेणार आहे, वाफवून घेणार आहे. तर एक 15 मिनटामध्ये हे पीठ वाफवून निघतं. याला थोडंसं साच्याला आपण तेल लावूया, जेणेकरून पीठ खाली चिटकून बसणार नाही आहे. त्याच्यामुळे मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि पिठालाही थोडंसं तेल लावायचं आहे, कारण ते हाताला चिटकायला नको आणि व्यवस्थित त्याचे गोळा पण तयार होईल. म्हणून मी काय केलेलं आहे, थोडंसं याला तेलाचा हात घेतलेला आहे. तर एवढं सारं एकत्र ठेवण्यापेक्षा मी याचे 2 गोळे बनवून घेतलेले आहेत. त्याच्यामुळे आता 2 गोळे तयार झालेले आहेत. आणि आता हे मी इडली पात्रात उकळून घेतलेले आहे. 2चे 4 बनवले, कारण अजूनच मला मोठे वाटले आणि इडली पात्रात आरामात 4 गोळे एका कप्प्यात बसतील. त्यामुळे 4 गोळे मोठे मोठे बनवलेले आहेत मी आता, बघू शकता. जास्त मोठे पण नाही आहे, कारण लवकर वाफतील म्हणून मी छोटे छोटे 4 केले. अगोदर 2 केले, 2चे 4 केले. तर मस्त असं आता हे पाणी पण गरम झालेलं आहे, त्यात हा साचा ठेवायचा आहे आणि ह्याला झाकून मस्त असं वाफवून घ्यायचं आहे. मस्त आयडिया आहे ना वाफवण्याची. आपण कढईत कशात तरी ठेवतो, साईडने वाफ निघून जाते, पण इडली पात्रात मात्र एकदम पॅक झाकणामुळे लवकर हे जे कोथिंबीर वड्याचं पीठ आहे ते लवकर वाफवून निघतं. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशा साध्या सोप्या घरगुती साहित्यातून तयार होणाऱ्या रेसिपी तुम्हाला पाहायला भेटतील. आता वडीचं पीठ शिजलं आहे का कसं बघायचं, टूथपिक किंवा चाकूमध्ये घालून त्याला चेक करायचं. जर टूथपिकला पीठ चिटकलेलं नसेल तर आपली जे पीठ आहे 100% हे शिजलेलं आहे. आता
थंड झाल्यानंतर या चाकूच्या साहाय्याने आपल्याला हव्या त्या आकाराच्या वड्या कट करून घ्यायच्या आहेत. थोडंसं थंड होऊ द्यायचं. जास्तही थंड झालं तर काय होतं, वड्या तुटतात. त्यामुळे अतिशय थंड पण करू नका पीठ आणि अतिशय गरमही करू नका. चाकूला थोडंसं आपल्याला तेल लावावं लागेल, त्याच्यामुळे काय होईल, वड्या तुटणार नाही आहेत. तर मस्त अशा वड्या तयार केलेल्या आहेत. ह्या वड्या तुम्ही अशाच खाल्ल्या ना तरी अतिशय चविष्ट लागतात. मला तर ह्या वड्या अशाच आवडतात. पण आता मी थोडंसं फ्राय करणार आहे. काही जणांना आमच्या घरामध्ये फ्राय केलेल्या आवडतात. तर काही हे जे आहेत वड्या, तर ते तेल गरम झालेलं आहे, अतिशय कडक तापवलेलं आहे. त्याच्यामुळे काय होतं, तेल जर गरम झालेलं असेल ना तर वड्या अजिबात तेल पकडणार नाहीत. पण जर थंड तेलात मात्र तळलं तर काय होईल, वड्या तेल पकडतील. त्याच्यामुळे मी काय केलेलं आहे, हे गरम तेलावरच तळून घेतलेलं आहे मस्त. ह्या वड्या आपण अशाच खाऊ शकतो किंवा हवं असेल तर तुम्हाला हिरवी चटणी बनवू शकता किंवा सॉससोबतही खायला छान आहे आणि अतिशय हेल्दी रेसिपी आहे. कमी तेलामध्ये तयार होणारी आहे. कॉर्नफ्लावरमुळे ह्याला कुरकुरीतपणा येणार आहे आणि पीठ पातळ नसल्यामुळे तेल पकडणार नाही आहेत. ही महत्त्वाची टीप आहे ह्या रेसिपीची. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि कशी झाली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. मस्त अशा कुरकुरीत अशा कोथिंबीर वड्या आपल्या तळून झालेल्या आहेत. आता सर्व वड्या मी तळून घेणार आहे आणि मस्त तीळ जे लावलेले आहेत ना, तीळ पण छान फुलतात, कुरकुरीत होतात. खाताना दाताखाली आले की खूप छान लागतात. बघा किती सुंदर वड्या तयार झालेल्या आहेत. नक्की या पद्धतीने एकदा बनवून बघा आणि खाऊन बघा, तुम्हाला नक्कीच आवडतील. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे अगदी मनापासून आभार. भेटूया